हॅलो सर्वांना माझा नमस्कार। आज आपण बनवणार आहोत मस्त आंबाड्याची भाजी आणि छान गावरान टाईपचा लाल मिरचीचा ठेचा आणि मऊ लुसलुशीत भाकरी। इथे मी ना आंबाड्याची भाजी स्वच्छ 2-3 पाण्याने वॉश करून घेतलेली आहे। सर्वात प्रथम ना आपण इथे ज्वारी आहे ना स्वच्छ करून घेऊया 2-3 पाण्याने आणि मिक्सरच्या भांड्याला ना या ज्वारीची आपण जाडसर भरड करून घेऊयात। हे बघा इथे ना अशी ज्वारीची भरड मी तयार करून घेतलेली आहे। ही जी भरड आहे ना आपण आता एका वाटीमध्ये काढून घेऊया। आपण स्वच्छ केलेली आंबाड्याची भाजी आहे ना ती अशी कुकरमध्ये टाकूयात आणि त्याच्यामध्ये ठेवूयात हे ज्वारीचं भरड केलेलं भांड। ओके, त्यात थोडंसं पाणी घालायचं, जास्त नाही, थोडंसं वाफेवरती आपल्याला शिजवायचं आहे ते। आणि कुकरचं झाकण बंद करूयात। कुकर मोठ्या फ्लेममध्ये ठेवूया आणि प्रेशर आलं ना की गॅसची फ्लेम कमी करू आणि आपण 3-4 मिनिटं होऊ देऊयात। जोपर्यंत आपला कुकर होतोय ना तोपर्यंत इथं आपण ठेच्याची तयारी करून घेऊयात। मिरची, कांदा, लसूण, कोथिंबीर, ते जिरा टाकूया आणि मिरच्या कट करून टाकूयात आणि थोडं परतवून घेऊयात। जास्त लाल करायचे नाही, जळून जातील मिरच्या। यामध्ये टाकूया आपण लसूण, यात टाकूया थोडे शेंगदाणे, टाकूया कांदा, जास्त परतवायचं नाहीये आपल्याला, परत तेलामध्ये परतवायचं आहे सगळं। आणि टाकूया कोथिंबीर। गार झालं की आपण मिक्सरला वाटून घेऊया जाडसर भरड। मीठ टाकूयात आणि मिक्सरला लावूया। थोडं पाणी टाकूया, जास्त नाही। यामध्ये टाकूया थोडी राई, हिंग टाकूया, थोडा तयार केलेलं वाटण ठेचाचं ते टाकूया आणि मस्त परतवून घेऊया। वाटणाचं पाणी टाकूया थोडं। आपला जो ठेचा आहे ना हळूहळू आपण गॅसवरती मंद आचेवरती परतवून घेऊयात आणि मग नंतर शेवटी थंड झालं ना की आमचूर पावडर टाकूया, लिंबू टाकूया किंवा मग सायट्रिक ॲसिड पण टाकू शकता ठेच्यामध्ये, किंवा तुम्हाला आवडत असेल ना तर टमाटर सुद्धा टाकू शकतात। आपण जेव्हा वाटण करतो ना कांद्याचं, मिरचीचं वगैरे तेव्हा टमाटर सुद्धा टाकू शकतात, आवडीनुसार टाका। यामध्ये थोडी ना मी साखर घालणार आहे। आपला ठेचा ना मस्त परतवून झालेला आहे। मी गॅस बंद करते आणि लिंबू टाकणार आहे बरं का, आता एक लिंबू टाकणार। आणि परतवून घेते आणि लगेच भांड्यामध्ये काढते। इथे आपला मस्त वराडी ठेचा तयार आहे। आता आपण भाजीकडे वळूयात, बघूयात आपली भाजी कशी शिजली आहे ती। छान झाली बरं का। मी याच्यामध्ये पाणी टाकलेलं नव्हतं, आपण जी भाजी वॉश करतो ना
तेव्हा त्यामध्ये पाणी असतंच ना भाजीमध्ये, तेच पाणी ठेवलेलं होतं, वरून काही पाणी टाकलेलं नाही आहे भाजीत. ज्वारीच्या भरडमध्ये थोडं पाणी टाकलेलं होतं. मी ना इथे आंबाडीची भाजी फोडणी द्यायला तयारी करून घेतलेली आहे. आपण टाकूया यामध्ये लाल मिरच्या आणि थोड्या हिरव्या मिरच्या पण टाकू. मग टाकूया कांदा. कांदा छान गुलाबी रंगावरती परतून घेतलेला आहे. यामध्ये टाकते मी अद्रक लसूणची पेस्ट. थोडा छान परतून झाला ना की आपण टाकूया धने जिरे पावडर, हळदी टाकूया आणि ही भरड टाकूयात आपण तयार केलेली. कुकरमध्ये शिजवली होती ना भाजी बरोबर ती. आता यामध्ये टाकूयात आपण भाजी, आंबाडीची भाजी टाकूयात. आणि छान मस्त परतून घेऊया. खूप छान लागते बरं का, एकदम गावठी गावरान जेवण, माझं फेवरेट एकदम. आणि टाकूया मीठ. मस्त परतवून घेऊया थोडा वेळ. ही भाजी ना मस्त आंबट असते. तुम्हाला जर जास्त आंबट आवडत नसेल ना तर ज्वारीच्या कण्या जरा जास्त टाकायच्या. मी थोड्याच टाकलेल्या आहेत. आपल्या टेस्टनुसार, आवडीनुसार भाजीमध्ये ज्वारीच्या कण्या घालाव्यात. मी आता इथे छान झाकण ठेवून वाफ काढून घेते. 2-3 मिनिटं वाफ काढून घेऊया. ही बघा आपली भाजी रेडी झालेली आहे. मी गॅस बंद करते आता. मस्त झालेली आहे परतवून. इथे ना आपण आता भाकरीची तयारी करून घेऊयात. त्यामध्ये टाकते अर्धी वाटी पाणी आणि थोडं मीठ टाकूयात. पाण्यामध्ये ना आपण जर असं अर्धा चमचाच पीठ टाकूयात आणि मस्त उकळी येऊ देऊया. ही भाकरी ना अगदी नरम होते आणि खूप लुसलुशीत होते. ही बघा पाण्याला उकळी आली आहे ना छान. आता आपण टाकूया पीठ. गॅस बंद करूया, झाकण ठेवूया. आपण ना इथे सारण काढून घेऊया परातीमध्ये. ज्यामध्ये आपण पीठ गरम केलं होतं ना त्यामधलंच पाणी थोडं टाकूया. मस्त ना आपल्या भाकरी खूप छान झालेली आहे, मऊ लुसलुशीत. आजचा आपला छान मस्त भन्नाट गावरान बेत, आंबाडीची भाजी आणि भाकरी. सोबत ना मस्त मिरचीचा ठेचा. अस्सल गावरान जेवण, जबरदस्त.